सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। लाळिंग मार्गाच्या कामात सुमारे 50 कोटी रुपयांचा गौण खनिजा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केलाय। धुळे येथे आयोजित पत्रकार परिषद बोलताना त्यांनी या रेल्वे मार्गाच्या कामासाठी अंदाजे 2 लाख ब्रास पूर्वाचे उत्खनन करण्यात आलंय, मात्र त्यापैकी अत्यल्प प्रमाणातच रॉयल्टी भरल्याचा दावा यावेळी अनिल गोटे यांनी केलाय। या उत्खननामुळे शासनाचा मोठा महसूल बुडाल्याचा आरोप करत अनिल गोटे यांनी संबंधित यंत्रणा आणि अधिकाऱ्यांची भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। तसेच मोठ्या प्रमाणातील उत्खननामुळे पर्यावरणाची हानी झाली असून भूजल पातळीवरही विपरीत परिणाम झाल्याचं त्यांनी सांगितलंय। राजस्थान येथील HD इन्फ्रा कंपनीने बोरविहीर नरडाणा रेल्वे मार्गासाठी कमीत कमी 2 लाख ब्रास गौण खनिजांच्या केलेल्या चोरीबद्दल धुळे जिल्ह्यातील वाळू माफियांच्या दावणीला जिल्हाधिकाऱ्यांपासून ते तलाठ्यांपर्यंत महसूल यंत्रणा कशा पद्धतीने बांधण्यात आली याची काही ठळक उदाहरणे अनिल गोटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना पाठवलेल्या पत्रात विस्तृतपणे मांडली आहे। या संपूर्ण प्रकरणाची त्रयस्थ आणि निपक्ष अधिकाऱ्यांमार्फत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली। गोटे यांच्या आरोपांमुळे बोरविहीर लाळिंग मार्गाच्या कामांबाबत आता नव्या वादाला तोंड फुटले। वाईट अनिल गोटे, जागर जनस्थानसाठी रूपक बिरानी, धुळे। बोरविहीर नरडाणा मार्गासाठी आतापर्यंत 3 लाख ब्रासच्या वर मुरुमाचं उत्खनन झालेलं आहे। जवळजवळ 60-70 ब्रासाची त्यांनी रॉयल्टी घेतलेली आहे। मी तुम्हाला थोडं जास्त सांगतो काय, कारण माझ्याकडे 49,000 ब्रासचेच फक्त कागदपत्र आहेत। आता त्या ठिकाणी पाणी लागून गेले, म्हणजे वरपासूनची खालपर्यंतची खोली हे अंदाजे 50 फुटापेक्षा जास्त आहे। अजून पाऊस पडला नाही, त्या ठिकाणी प्रचंड पाणी साचले। दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की धुळे जिल्ह्याच्या आजूबाजूला काय हे जे काय उत्खनन होतं त्या उत्खननामध्ये तहसील अधिकारी, महसूल अधिकारी सरळ सांगतात, वरपर्यंत आम्हाला लाभ द्यावी लागते। वर म्हणजे कुठे? धुळ्याला कलेक्टर आणि मुंबईला महसूल मंत्री। मी महसूल मंत्र्यांना म्हटलं, काय योगायोग आहे का तुम्ही धुळ्यात आले होते आणि त्या दिवशी 7 कोटी 75 लाख रुपयाचे दंड व्याज माफ झालं काय? तर निश्चितच नाही, कारण जवळजवळ आतापर्यंत माझ्या माहितीप्रमाणे 50 कोटी रुपयाची रॉयल्टी या कंपनीने बुडवलेली आहे। आणि यात सगळ्या गौण खनिज माफियांचा संबंध हा सत्तारूढ पक्षाशी आहे। त्यामुळे ही जी परिस्थिती आहे ती जर बदलायची असेल तर जे दरोडेखोर आहेत अधिकारी त्यांनाच तुम्ही चौकशी करायला सांगता। ज्यांनी तिजोरी लुटून नेली त्या दरोडेखोरास तपास अधिकारी म्हणून नेमतात। हे नवीन धोरण यांनी अवलंबलेलं आहे। तेव्हा माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की या सार्वजनिक हिताचा प्रश्न म्हणून आणि पर्यावरणाची हानी म्हणून या प्रश्न तळीला लावला तर यातून काही चांगला मार्ग निघू शकेल।